ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदत कार्याच्या स्थितीचा आढावा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचेही आदेश। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावीत, पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नको, पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्या, शरद पवारांच्या सरकारकडे 5 मागण्या। पालघरमध्ये उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, मुसळधार पावसानं नद्या आणि धरणंही तुडुंब। राज्यात उद्या मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातही येलो अलर्ट जारी। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसर पाण्याखाली, दुतोंड्या मारुतीच्या डोक्याएवढं पाणी, गंगापूर धरणातून 10,998 क्युसेकनं विसर्गामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांची गैरसोय। सोलापुरात पूरग्रस्तांना 10 किलो गहू आणि तांदळासह तूर डाळीही वाटप करण्यात येते। बुधवारपासून बाधितांच्या खात्यात 10,000 रुपये आणि विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। राज्यभरात पावसाचं अक्षरशः थैमान, अहिल्यानगर, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवरील आसमानी संकट आता आणखी गडद, आता शासकीय मदतीकडे आस। जामखेड तालुक्याच्या चौंडी गावालाही पुराच्या पाण्याचा वेढा, आमदार रोहित पवारांकडून राम शिंदेंच्या घराला भेट देत कुटुंबियांची विचारपूस, गावातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यास केली मदत। अभिनेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, तर लहान मुलांसह 39 जणांचा यामध्ये मृत्यू, 50हून अधिक जण गंभीर जखमी। तामिळनाडूच्या करूरमधली दुर्घटना, विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत दिली जाणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।